गृहस्थांनी काय करावं, कशा प्रकारचं दान द्यावं की ज्या योगे आपल्याला आपलं कार्य किंवा आपल्या परिवारातला सगळा भाग चालून आपण सगळं दान करू शकू, अशा प्रकारचं दान आपण करायला पाहिजे. काय करावं, काय द्यावं? आपल्या कमाईतला जो भाग आहे त्या भागाचे हिस्से करायचे वेगळे वेगळे. उगाच आले इकडून तिकडे दिले, तिकडून आले इकडे दिले, अशातला काही प्रकार करायचा नाही. तर घरातल्या आलेला पैसा स्त्रीजवळ म्हणजे लक्ष्मीजवळ तुम्ही अवश्य द्या. म्हणजे एखाद्या वेळेला मोदींनी असं जर केलं तर डब्यातून कुठून कुठून ठेवलेल्या निघतील. तर ती स्त्री काय करते, प्रसंगाला आपल्याला मदत करते. आपल्याला वाटतं की बाबा पण तो पैसा कुठे ना कुठेतरी आपल्याला कामाला येतो आणि प्रसंगी आपण जर काही पटकन मागितलं तर ते आपल्याला ते पैसे काढून देते. तर एक भाग काय करायचं, त्याचा आपण धर्मासाठी त्याचा वापर करायचा. धर्म कार्य जे आहे त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करायचा. दुसरा भाग जो आहे तो वृद्धीसाठी, म्हणजे आपला जो पैसा आहे तो अजून कसा वाढेल ह्या याच्यामध्ये तो आपण पैसा टाकायचा. म्हणजे वृद्धीसाठी तो पैसा आपल्याला तिथे त्या ठिकाणी द्यायचा. म्हणजे आपलं कार्य किंवा आपलं ह्या पैशाची वृद्धी झाली पाहिजे ह्या उद्देशाने आपण तो पैसा तिथे द्यायचा. आणि दुसरं जे आहे नित्य नैमित्तिक. आपण नित्य नैमित्तिक आपलं जे कार्य आहे त्या कार्यासाठी आपल्या चरितार्थ आपल्या घरात ज्या वस्तू आणायच्या त्या नित्य नैमित्तिक कार्यासाठी आपण तो पैसा त्या ठिकाणी खर्च करायचा.
उगाच पैसा आला आपल्याजवळ आहे म्हणून आपण द्यायचा किंवा अशा प्रकारचं नाही. दरवेळेला आलेल्या पैशाची ती विभागणी करून थोडा थोडा पैसा आपण तो दान करायचा आणि आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी जो पैसा आपल्याला लागेल तो आपण बाजूला ठेवायचा. काही पैसा आपल्या धर्माची वृद्धी होईल किंवा आपल्या पैशाची वृद्धी होईल अशा ठिकाणी तो पैसा टाकायचा. आता शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिले किंवा शेतकऱ्यांनी काय करावं की आपल्यातला जो आलेला पूर्वी 12 बलुतेदार असा प्रकार होता की तो हिस्सा आलेला प्रत्येकाला द्यायचा. पैसा हा विषयच नव्हता त्यावेळेला. धान्य किंवा ज्या वस्तू आपल्याकडे यायच्या त्या वस्तू आपण सगळ्यांनी एकमेकाला द्यायच्या. उन्हाळ्यामध्ये त्यांनी माठ द्यायचा, आपण त्याला त्याच्या बदल्यात काहीतरी धान्य द्यायचं, अशी ती पद्धत होती. पैसा आल्यामुळं काय झालं की सगळ्यांनाच पैशाचं महत्व प्राप्त झालं आणि तो प्रकारच सगळा बंद झाला. तर पांडव म्हणजे शेतीमध्ये जर उत्पन्न झालं तर पांडवांची पूजा बहुतेक कुठं केलं जात नाही. पण त्या शेतीचं ज्या वेळेला उत्पन्न होतं, नवीन ज्या वेळेला उत्पादन त्या ठिकाणी शेतीमध्ये येतं, तर त्या घरच्या स्त्रीने लक्ष्मीने काय करावं, त्या ठिकाणी पांडवांची पूजा केली जाते. थोडक्यात तुम्हाला तर पांडवांचं स्वरूप आपल्याला माहिती नाही, पण त्या ठिकाणी त्या स्त्री काय करते, जी घरची जी गृहलक्ष्मी असते, धान्य चांगलं आले म्हणून त्याला त्या ठिकाणी त्या पांडवांची पूजा त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यातला धान्याचा काही अंश त्यांनी धार्मिक कार्यासाठी खर्च करावा, काही राजकोष असेल त्या ठिकाणी त्यांनी द्यावा आणि अशा प्रकारे धर्माची वृद्धी त्या ठिकाणी होत जाते. गुरुचरित्रात कथा आलेली आहे की तो शेतकरी नेहमी दत्त महाराज ज्या वेळेला संगमावर जायचे, संगमावर जाताना ते काय करायचं, तो रोज तिथे येऊन म्हणजे साष्टांग नमस्कार त्यांना घालायचा की बाबा महाराज काही त्याच्याशी बोलायचे नाही, निघून जायचे. आणि एक दिवस त्याचं काय पुण्य साठा भरपूर झाला असं म्हणायला हरकत नाही. तो पुण्य साठा ज्या वेळेला त्याचा भरपूर झाला त्यावेळेला दत्त महाराजांनी त्याला विचारलं, अरे म्हणे काय करतो तू रोज, मी जात असताना माझ्या समोर कशाला आडवा पडतो रे म्हणे. नाही म्हणे महाराज काही नाही, मी तुम्हाला फक्त नमस्कार घालतो बस, बाकी काही मला काही तुमच्याकडून इच्छा नाही. फक्त तुम्ही माझ्या शेतीकडे माझ्या याच्याकडे आलेलं तुम्ही पाहावं अशी माझी इच्छा आहे. बरं म्हणे पाहतो, काय हरकत नाही, पण माझं ऐकशील का? बरं म्हणे सांगा म्हणे महाराज. मी यायच्या आधी सगळं शेत तू सगळं जे तुझं धान्य आलेलं आहे हे सगळं कापून टाक असं त्यांनी सांगितलं. बरं म्हणे महाराज तुम्ही जसं सांगता. गावात गेला, सगळ्या लोकांना सांगितलं, सगळे लोक त्याला नाव ठेवायला लागले. त्याला असं वाटलं की याला धान्य जास्त आलं, त्याला हाव किंवा लालूचपणा जास्त याला सुटला म्हणून हा असा प्रकार करतो असं त्या लोकांच्या मनात विचार आला. जे शेत कापणारी जी मंडळी होती त्यांनी सांगितले की आम्ही जास्त तुमच्याकडून धान्य घेऊ, असं करू तसं करू, अशा प्रकारे झालं. त्यांनी शेत कापून दिलं. 12 घरच्या लोकांनी सुद्धा नाव ठेवलं आणि 7-8 दिवसांनी असा प्रकार झाला की खूप सोसाट्याचा वारा किंवा पाऊस हा प्रकार आला आणि त्याचं शेत सगळं त्या ठिकाणी जे बाजूच्या लोकांचे जे शेत होते सगळे त्या आवर्षण ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा जे नको ते त्यावेळेला ते आलं आणि त्या लोकांची सगळ्या शेत्या वगैरे सगळ्या नष्ट झाल्या. आणि याचा काय प्रकार झाला, याचं धान्य ज्या ठिकाणी पडलेलं होतं त्याच ठिकाणी पडलेलं राहिल्यामुळे काय झालं की एका ठिकाणाहून 10 प्रकारचे त्या ठिकाणी त्याला फरगडा फुटत गेला आणि त्याचं शेत ते इतकं उत्पन्न त्याला झालं की त्याला ते ठेवता येईना. खूप आनंद आला. मग त्याच्या स्त्रीने त्या ठिकाणी ती पांडव पूजा केली असं ह्या गुरुचरित्रात तो उल्लेख आलेला आहे की पांडव पूजा त्या ठिकाणी करावी आणि त्या स्त्रीने ती पांडव पूजा त्या ठिकाणी केली. आणि मग लालूच त्या ग्रहस्थांनी धरलीच नाही. त्यांनी काय केलं की बाबा ज्याचे हिस्से होते सगळ्यांना तो देत गेला आणि ज्या लोकांनी त्याला सांगितलं होतं की बाबा तुला डबल आम्हाला द्यावं लागत, ते म्हणे नाही, गुरु महाराजाच्या कृपेने तुला हे भरपूर उत्पन्न झालं, तो आमचा हिस्सा आहे तेवढाच तू दे, दुसरा हिस्सा आम्हाला तू देऊ नको. अशा प्रकारे धर्मवृद्धी किंवा आपली वृद्धी होण्यासाठी जो जो भाग आहे प्रत्येकाचा तो आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला दिलाच पाहिजे. आणि त्या ठिकाणी विद्वान लोकांनी कसं वागावं किंवा हुशार लोकांनी कसं वागावं हा एक शब्द त्या ठिकाणी दिलाय त्यांनी. दुसऱ्यांचे विनाकारण गुणदोष काढण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालू नका.
त्याच ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा, देवदेव करा, जप करा. ज्या ठिकाणी आपण जमा होतो एका ठिकाणी, त्या ठिकाणी जमा झाल्याच्या नंतर आपण काय विनाकारण याचे त्याचे गुणदोष काढण्यापेक्षा प्रभूची चरित्र, प्रभूंचा विचार, प्रभूंच्या विषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही सतत एकमेकाला सांगितल्या पाहिजे. कोणाचं चांगलं असेल ते चांगलं सांगा, वाईट असेल तर ते उघड करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. घेणं प्रकाराने तुम्हाला सगळ्या समूहाने त्याला जर काही मदत करण्यासारखी असली तर ती तुम्ही अवश्य करा. पण विनाकारण त्याच्या दोषांचं तुम्ही तिथे त्या ठिकाणी गुणगान गाऊ नका आणि त्याचे दोष त्या ठिकाणी सांगू नका. हे कोणाचं लक्षण आहे? विद्वानांचं. म्हणजे जे खरंच हुशार आहे तर ते ह्या गोष्टी कधीच करत नाही. अर्धा जो माठ भरलेला असतो पाण्याचा, तो जर आपण डोक्यावर घेतला किंवा आता पाणी भरायची गरजच नाही राहिली, कारण दारापर्यंत आपल्या जिथे प्यायचं पाणी तिथपर्यंत आपल्याला पाणी येतं. पण माठ म्हणा किंवा भांड म्हणा आपण जे घेऊन जातो, तर अर्ध जर ते भरलेलं असलं तर ते काय होतं? डबडब वाजतं किंवा हलतं. पूर्ण जर भरलेलं असेल तर ते कधीच ते वाजणार नाही, ते हेलकावे घेणार नाही पाणी, कारण पूर्ण ते भरलेलं आहे. तसं विद्वानाने असायला पाहिजे, पूर्ण भरलेलं असायला पाहिजे. म्हणजे अर्ध भरलेलं काय? नियम हाकीम खत्री जाण असं जे म्हणतात की बाबा अर्धवट ज्याचं ज्ञान आहे तो सगळ्यांना त्रासदायक होऊ शकतो किंवा तापदायक होऊ शकतो. म्हणून विद्वानाने, हुशार व्यक्तीने असंच वागावं की बाबा एकमेकाकडे विनाकारणतेचे गुणदोष दाखवण्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका आणि जे चांगलं आहे तुम्ही ते चांगल्या पद्धतीने चांगलं राहा आणि चांगले विचार करा. पुढचा विषय आहे अग्निहोत्र. अग्निहोत्र म्हणजे अग्नीला आपण समर्पण करावं. अग्नीला तुमच्या जवळ जे आहे ते तुम्ही अग्नीला समर्पण करा. पूर्वी चुली असायच्या, चुलीमध्ये जी आई होती, जी माता होती, ती काय करायची? पहिला जो भाग असायचा, पहिली जी पोळी असायची ती अग्नीला त्या ठिकाणी अर्पण करायची, कारण अग्नीपासून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. तर अग्नीला ते अर्पण करायची. तर अग्नीत हवन करताना आपल्याला काय काय करायचं? तांदूळ टाकायचे, धान्य, तूप, अशा प्रकारचे आपण त्या आहुती द्यायची. विशेषतः काय करायचे? सूर्यपूजनामुळं सूर्याचं स्मरण करून आपल्याला अग्नीला आहुती अर्पण करायची. अग्नीला अर्पण केलेली आहुती जी आहे ही देवतेंकडे नेण्याचं हे आपल्याला एक माध्यम आहे. देवतेंना आपण त्या ठिकाणी अग्नीच्या माध्यमातून आपण आहुती देऊन ते आपण देवतेंना पोहोचवू शकतो. अग्निपूजन करावं, गुरुपूजन करावं आणि सगळ्यांना आपण तृप्त करत जावं. अग्निपूजन केल्याने आपल्याला काय होतं की आपण अग्नीत आहुती दिल्याने, अग्नीचं पूजन केल्याने आपल्याला स्वर्गलोकामध्ये जाण्याचे आपण भागीदार होतो. त्या ठिकाणी आपली जागा त्या ठिकाणी आपल्याला मिळत चालते. इति श्री भविष्योत्तर पुराणे विद्येश्वर संहितायां त्रयोदशोऽध्याय गोडाः. अग्नीला आपण आहुती दिली. त्याच्यानंतर ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय की आपला जो रोजचा नियम आहे तो नियम आपण आपला रोजचा हा केलाच पाहिजे. किती कष्ट आले, किती त्रास झाला, किती अडचणी आल्या, तर ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? आपला नियमित जो प्रकार आहे, जो आपला धार्मिक विधी आहे, जप करतो आपण, एखाद्या ग्रंथाचं वाचन करतो, तर त्याला म्हणतात ब्रह्मयज्ञ. आता ब्रह्मयज्ञ हा प्रकार काय होतो की क्वचित एखाद्या वेळेला तो केला जातो. पण ब्रह्मयज्ञ हे असं आहे की आपण आपलं रोजचं जे आपलं अनुष्ठान आहे, रोजची जी पूजा आहे, हे आपण केलीच पाहिजे. एखाद्याने जर आपल्याला काही नवीन करायचं सांगितलं तर ते अवश्य करा. ते करू नका असं नाही. तुमच्या आटोक्यात असलं तर ते अवश्य करा. पण विनाकारण त्रागा किंवा त्रास घेऊन अमुकेने असं सांगितलं असं काही तुम्ही काही करू नका. म्हणजे तुम्हाला शक्य असेल ते ब्रह्मयज्ञाच्या माध्यमातून तुम्ही ते अवश्य करा. ते झालं ब्रह्मयज्ञ. तर पण म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्मरण सुद्धा आपल्याला रोज आपण ह्या निमित्ताने केलं पाहिजे. पण आता काळ थोडासा असा आलाय की प्रसंगानुसारच आपल्याकडून ब्रह्मयज्ञ आणि तर्पण ह्या दोन गोष्टी केल्या जातात. पण ब्रह्मयज्ञ करायला कोणालाच हरकत नाही. सगळेजण ब्रह्मयज्ञ करू शकतात. ब्रह्मयज्ञ म्हणजे आपली नियमित उपासना. एखादी उपासना अशी निवडा की तुम्ही त्याचे आवर्तन 1000, 2000, 5000, 10000, जसं नाममंत्राचा ओम नमः शिवाय जपाचा आपण जो विषय घेतला त्या जपाची संख्या सुद्धा तुम्ही नियमित करू शकता. आणि ते नियमित तुम्ही केलं तर त्याचं कुठेतरी पुण्याचा साठा आपल्या बँकेमध्ये जमा होत चालतो.
आपण बऱ्याच वेळेस म्हणतो अहो सगळेजण त्या ऍक्सिडेंट मध्ये गेले पण हा एकटाच वाचला, याचं काहीतरी पूर्व काहीतरी भाग्य असत म्हणून हा त्या ठिकाणी वाचला. तर हे पुण्य कुठेतरी आपण साठवत चालायचं. आज आपण ही शिवकथा ऐकतो म्हणजे कुठेतरी आपल्या बँकेमध्ये आपलं हे पुण्य कुठेतरी जमा होत चाललं आणि या पुण्याच्या माध्यमातून जिथे आपल्याला काही अडचण येईल तिथे हे कामाला येतं. पण ते कामाला आल्याच्या नंतर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते पुण्य तिथे संपून जातं. म्हणजे मग आपल्याला पुन्हा ते कुठेतरी कमवावं लागतं. म्हणजे घरातला जसा पैसा संपला की आपल्याला पुन्हा पुढच्या 1 तारखेची जी वाट पाहावी लागते पगाराची, तर तसं हे संपून जातं. म्हणून त्या संपलेला आपल्याला पुन्हा मिळवण्यासाठी आपण ही उपासना आपली नियमित केलं पाहिजे. त्याला म्हणतात ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ केल्याने काय होईल की आपली नियमित उपासना आपण करायला पाहिजे. जे जप असेल, जे नाम असेल ते आपण आपल्या या माध्यमातून करायला पाहिजे. देवतेला आपण अग्नीच्या माध्यमातून आहुती दिली पाहिजे. आता पुढे हा विषय येतो हा वारांचा. रविवार, सोमवार, मंगळवार आपण जे वार म्हणतो, ही वाराची उत्पत्ती सुद्धा शिवापासूनच झालेली आहे. शिवानीच ही उत्पत्ती केलेली आहे. मायाशक्ती, मायाशक्ती आणि शिव, माया म्हणजे पार्वतीचं स्वरूप, ह्या दोघांनी मिळून ह्या वारांची उत्पत्ती झालेली आहे. आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला बालक ही संज्ञा शिवाने दिलेली, म्हणजे आपण शिवाचे बालकच आहोत. मुलगा किती जरी मोठा झाला तर आईसाठी ते बाळच असतं. तसं आपण शिव आणि पार्वती हे आपले माता पिता आहेत आणि आपण त्यांचे बालक आहोत. म्हणून त्यांनी बालक ही संज्ञा आपल्याला दिलेली आहे. तर सुरुवातीचा वार कोणता आहे? रविवार. रविवार हा विष्णूंचा वार आहे. त्याची देवता शिव आणि इंद्र आणि यम. त्याच्यानंतर तुम्ही एक एक वार आपण पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत. शिवाचा वार सुरुवातीला झाला, त्याचा सूर्य स्वामी आहे. त्याच्यानंतर सोमवार आहे, त्याच्यानंतर तुमचा बुधवार आहे, बुधाचा स्वामी आहे. मंगळवार आहे, मंगळाचा स्वामी आहे कुमार म्हणजे कार्तिकेय स्वामी, त्यांचा वार आहे. विष्णू हा बुधाचा स्वामी आहे. बृहस्पतीचा स्वामी आहे ब्रह्माजी आहे. शुक्राचा इंद्र आणि यमाचा यम शनिश्चर हा त्यांचा स्वामी आणि उपाधी त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तर शुक्र ह्या प्रत्येक वारामध्ये ह्या प्रत्येक यांचा आपल्याला काय काय फायदा होतो, काय काय आपल्याला त्याच्यापासून प्राप्त होतं, त्या वाराला आपण काय काय उपासना केली पाहिजे म्हणजे आपल्याला ते प्राप्त होईल. तर सूर्याच्या उपासनेने काय होईल? रविवारी आपण जी उपासना करतो त्याच्यापासून आपल्याला काय प्राप्त होईल? आरोग्य प्राप्त होईल. आपण आता सुरुवातीलाच विषय घेतला किंवा सूर्याची उपासना केली, सूर्याच्या सान्निध्यात जर आपण राहिलो तर आपल्याला काय होईल? आरोग्य प्राप्त होईल. चंद्राची उपासना केल्याने काय होईल की संपत्ती प्राप्त होईल. पण चंद्र हा खूप चंचल आहे बरं का, सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तशीच लक्ष्मी सुद्धा चंचल आहे, ती थांबत नाही आपल्याकडे. ती जिथे पाहती की बाबा हा काय करतोय काय नाही, आपल्या ह्या संपत्तीचा वापर कसा करतोय. जर चांगला केला, चांगल्या ठिकाणी जर तुम्ही ती संपत्ती लावली तर ती तुमच्याकडे टिकून राहते. नाही तर लक्ष्मी आपल्याकडे टिकण्यासाठी नाही आलेली तर ती 4 घरीत निघून जाते लगेच. तर चंद्राला आणि लक्ष्मीला ह्या दोघांना त्या ठिकाणी त्यांनी एकत्र जोडलेले. मंगळ हा व्याधिकारक आहे. म्हणजे मंगळवारी काय होतं की व्याधीचे निवारण होण्यासाठी आपण मंगळवारी मंगळाची उपासना त्या ठिकाणी सांगितलेली. प्रत्येक वारापासून आपल्याला काय काय प्राप्त होतं हे त्या ठिकाणी सांगितलंय. बुध हा पुष्टी करता आहे, बृहस्पती हा आयु करता आहे, शुक्र हा भोग देणारा आहे म्हणजे नाना प्रकारचे सुख प्राप्त करून देणारा हा शुक्र आहे. शनिश्चर हा जो आहे, हा शनिवार जो आहे हा मृत्यूचं निवारण करणार आहे. अशा प्रकारचे हे 7 वार त्या ठिकाणी शिवाच्या द्वारे उत्पन्न झालेले आहे. राहू केतू यांची उत्पत्ती नंतर झालेली, त्याच्यामुळे ते वारामध्ये ते दोघे जण गणले जात नाही. अशा प्रकारे आपण काय करायला पाहिजे? प्रत्येक वाराच्या नुसार त्या देवतेची उपासना आपण आपल्या शरीराच्या रक्षणासाठी, शरीराचा त्याच्यासाठी उपयोग व्हावा याच्यासाठी करायला पाहिजे. प्रत्येक वाराचं काय फळ आहे, आपण त्या दिवशी काय केलं पाहिजे? सोमवारी हे सूर्याची उपासना जी आहे रविवारी, ही त्या ठिकाणी आपण ब्राह्मण भोजन, ब्राह्मण दान आपल्याला जेवढं जमल तेवढं करावं. एकदा केल्याने काय होतं? एका दिवसाचं आपल्याला पुण्य मिळतं. पुढे आपण वारंवार ते करत गेलो की 1 मास, 1 वर्ष
त्याच्यानंतर 3 वर्ष, असं आपण हे जर करत गेलो तर आपल्या शरीराचे जे रोग आहे, जी व्याधी आहे, ती त्या ठिकाणी नष्ट होत चालते. आणि नाममंत्राचं तुम्ही, सूर्याचा नाममंत्राने सुद्धा तुम्ही जप करू शकता. सोमाची पूजा केल्याने काय होईल, आपल्याला सगळ्या पापांची त्या ठिकाणी आपल्याला नाश होईल आणि लक्ष्मी आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. घृत पक्वन अन्न म्हणजे अनारसे ज्याला आपण म्हणतो, तर त्या अनारशाचं आपण त्या ठिकाणी सोमवारी जर त्या ठिकाणी आपण पूजन करून आपण जर ते दान केलं तर आपल्याला लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होईल. मंगळवारी रोगाची शांती, रोग आपल्याला काही जर त्रास असला, काही व्याधी असेल तर ते आपण रोगाची आपल्याला शांती होती. मग काय करायला पाहिजे, त्या दिवशी आपण काली म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे एकच स्वरूप आहे, तर कालीची उपासना आपण केली पाहिजे. काली म्हणजे आपली जी कुलदेवता आहे, देवी स्वरूप, तिची सुद्धा उपासना आपण केली पाहिजे. तिला आपण काय अर्पण केलं पाहिजे, उडीद आणि मूग म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तिला उडदापासून जे पदार्थ तयार झालेले आहेत ते तुम्ही तिला अर्पण केले पाहिजे. बुध हा विद्वत्ता प्राप्त करून देणारा, बुध हा वाणीची देवता आहे, म्हणून बुध त्या दिवशी आपण काय करायचं, दहीयुक्त अन्न म्हणजे दह्यापासून तयार झालेलं आपण हे विष्णूला अर्पण केलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो दही वाढा नैवेद्यावर शुभ असतं, मुलांना सुद्धा जाताना आपण दही देतो, तर ते विष्णूला तुम्ही अर्पण केलं पाहिजे. त्याच्याने आपल्याला काय प्राप्त होणार, पुत्र, मित्र आणि कलत्र, म्हणजे जर काही वाद असेल किंवा हे असेल तर हे सगळे आपल्या जवळ येतात. संतती प्राप्ती होत नसेल तर तिने सुद्धा या पद्धतीने उपासना करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला मित्र आणि आपसामध्ये आपले जे मित्र नातेवाईक आहे यांच्याशी सुद्धा आपल्या एकमेकाचं सौख्य प्राप्त होते. गुरुची उपासना केल्याने काय होईल की आपल्याला दीर्घ आयु प्राप्त होईल. आणि गुरुवारी आपण काय दान करावं, वस्त्र, यज्ञोपवीत आणि घृत मिश्रित म्हणजे तुपाणी तयार केलेल्या वस्तू आपण यांचं पूजन करा किंवा दान करा, अशा प्रकारे आपण त्या गोष्टी देऊ शकतो. शुक्रवारचं आपल्याला काय फल आहे, एकाग्र चित्त होऊन देवतेचं आपण पूजन करायचं आणि षडरस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पक्वान्न करून त्याचं अन्न आपण दान करायचंय. स्त्रियांना काय करायचंय, शुक्रासाठी स्त्रियांना आपण प्रसन्नता केली आहे म्हणजे सुंदर वस्त्र आपण त्या ठिकाणी अर्पण करायचे. शनिश्चर हा अपमृत्यूचे निवारण करणार आहे, म्हणून त्या ठिकाणी शनीची उपासना करताना आपण तिळाने आपण हवन करायचे. आणि हे केल्याने काय होतं, दानवांचा नाश आणि देवतेंना आशीर्वाद म्हणजे देवतेंचं कार्य पुढे जाण्यासाठी मदत होती, देवतेंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि हे केल्याने काय होईल, आपल्याला आरोग्याची प्राप्ती होईल. आणि शेवटी काय, आपण कोणतीही पूजा केली, आपण ही शिव उपासना करतो, शिवापासूनच ह्या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती झालेली आहे. पण खूप काही आपल्याला जमत नसलं तर निदान शिव उपासना, नारायणाचा जप आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. अशा प्रकारची आपण वेगवेगळ्या प्रकारची उपासना केली, हे सगळं हवन केलं, दान केलं, आपल्याकडून जेवढं जमलं तेवढं. हे शेवटी काय, शिवाला आणि नारायणाला ह्या दोघांना हे प्राप्त होतं. आणि त्यांच्या प्राप्तीमुळं आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतो आणि आपलं कार्य सुद्धा त्या ठिकाणी सफल होत चालतं. जगदीश्वर भगवान आणि शिव हे स्वरूप एकच आहे. त्या ठिकाणी या दोघांनाही आपण हे जे अर्पण केलेलं आहे त्या अर्पणामुळे आपल्याला आरोग्याची लाभ होते आणि शुभ अशुभ जे कार्य आहे म्हणजे शुभ कार्य म्हणजे आज आपण हे आनंदमय कार्य करतोय, आज आपल्याकडे धार्मिक कार्य आहे, आपण या ठिकाणी शिवपुराण ठेवलं. आणि अशुभ म्हणजे जे व्यक्ती मृत झाल्याच्या नंतर सुद्धा बरेचसे आपण कार्य त्या ठिकाणी करावे लागतात. तर शुभ अशुभ कार्य ह्या दोन्ही वेळेस सुद्धा त्या देवतेंचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे. वाढदिवसाचा प्रकार सध्या जास्त प्रमाणात वाढलाय, जिकडे तिकडे वाढदिवसाचं खूप
प्रमाण वाढलं, पण त्यातले त्यात हे पूर्वीपासून चालत आलेले, आपण आज करतोय अशातला प्रकार नाही, पूर्वीपासून चालत आलेले आहे. पूर्वीपासून सुद्धा वाढदिवस तुम्ही करावा असं सांगितलेलं आहे. पण आपण जे आता हे प्रमाण करतोय ह्या प्रमाणामध्ये धार्मिक विधी हा सगळा बाजूलाच राहिलेला आहे. म्हणजे त्या वाढदिवसाच्या दिवशी देवतेचा आशीर्वाद मिळावा, सप्तचिरंजीवाचा आशीर्वाद मिळावा. सप्तचिरंजीव म्हणजे जे अजूनही हयात आहेत असे सप्तचिरंजीव, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हे 7 प्रकारचे चिरंजीव अजूनही आहेत. हनुमंताचं दर्शन बरेच जणांना झाल्याचा उल्लेख आहे. अश्वत्थामाचं सुद्धा दर्शन बऱ्याच जणांना झाल्याचा तोही उल्लेख येतो. अश्वत्थामा हे शिवाचं स्वरूप आहे. द्रोणाचार्यांनी तपश्चर्येच्या माध्यमातून शिवाला त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः पुत्र रूपामध्ये माझ्याकडे या, असे त्यांनी शिवाला तपश्चर्येच्या द्वारे त्या अश्वत्थामाला मागून घेतलं होतं. आणि अश्वत्थामा हा शिवाचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे वाढदिवस साजरा करताना तुमचं जे जन्म नक्षत्र असेल त्या जन्म नक्षत्राच्या वेळेस जन्मतिथीला तुम्ही ते कार्य साधन करावं. आणि त्या दिवशी तुम्ही काय करावं, सूर्य आधी ह्या देवतेंचं तुम्ही पूजन करावं. ठीक आहे, तुम्ही बोलवा, गुरुजींना नका बोलू, पण त्या निदान माध्यमातून तुम्ही सूर्याची उपासना करा. त्या मुलांसाठी तुम्ही निदान रामरक्षा म्हणा. आवडणार नाही मुलांना, कारण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार असतो. माझे 4 मित्र येणार, त्यांना मला गिफ्ट द्यायचं, गिफ्ट घ्यायचं, अशा प्रकारचे नाना प्रकार असतात. पण त्याला थोडस त्याच्या मनामध्ये रुजवा की नाही बा, आपल्याला 5 मिनिटं याच्यासाठी काढायचे बरं का, तर तुम्ही रामरक्षा म्हणा. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही त्या ठिकाणी म्हणा. मार्कंडेय ऋषी जे होऊन गेले, मार्कंडेय ऋषींचं आयुष्य मर्यादा कमी होती. आयुष्य मर्यादा कमी असल्यामुळं त्यांनी शिवाची उपासना केली. आणि सप्तचिरंजीवामध्ये सुद्धा त्यांना एक महत्वाचं अमरत्व स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालेले. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्य ऐश्वर्यं देहि मे मुनिपुंगव. आपल्या जन्म नक्षत्रावर जन्मतिथीला एवढे तुम्हाला जमत नसेल, ज्या ठिकाणी आता तारखा जास्त लक्षात राहतात, तर त्या तारखेच्या माध्यमातून येणं प्रकाराने आपल्याकडून ह्या गोष्टी व्हाव्या असा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आपल्याला आरोग्य जर पाहिजे असेल तर आपण ह्या दिवशी आपण सूर्याची उपासना आपण त्या ठिकाणी करावी. आणि सूर्याच्या उपासनेच्या माध्यमातून आपण हे आशीर्वाद आपण त्या देवतेचा आपल्याला प्राप्त करून घ्यावा. जन्म नक्षत्रावर करा, तुम्हाला ज्या दिवशी योग्य वाटेल त्या दिवशी करा. वारंवार तर आपल्याकडून ह्या गोष्टी घडतच गेल्या पाहिजे. नाही जमलं कुठे तर तुम्ही वृक्ष लावा, वृक्षांची लागवड करा. आता वृक्ष लावा किंवा हे हा प्रकार आता आपल्या समोर ह्या सरकारने किंवा यांनी ठेवल्यामुळे आपल्या पुढे येतोय, पण हे पहिल्यापासून त्यांनी सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे की आपल्याला याची गरज आहे, या वृक्षांची आपल्याला गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही जागोजाग तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणा किंवा ज्यावेळेला तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही वृक्ष लावा. जलाशय आपला मागेच विषय झाला, जलाशय तुम्ही निर्माण करा. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था तुम्ही लोकांसाठी करा. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा. ह्या माध्यमातून आपल्याला धर्म संग्रह करण्याच्या माध्यमाकडे आपण जवळ जात आहोत. पाठशाळा ज्या ठिकाणी आहे, पुष्कळशा वारकरी संप्रदायाच्या पाठशाळा आहे. पुरोहित म्हणजे ब्राह्मण मंडळी ज्या ठिकाणी वेद विद्या घेऊन शिकतात त्या शाळा आपल्या औरंगाबादला पुष्कळ आहेत. वारकरी संप्रदायाच्या पुष्कळशा शाळा या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या परिवारातून तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही त्यांना काहीतरी मदत देण्याचा प्रयत्न करा. खूप देऊ नका, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढंच तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा. आपण एकदा अमुक दिल्यामुळे त्यांचं काही खूप महिन्याचं कार्य चाललंय किंवा अशातलं कार्य चाललं अशातला भाग नाही. पण आपल्याकडून जेवढं जमतंय आपण 10 रुपये देऊ शकतो, 10च रुपये द्या. त्याच्यात वाढ अजिबात करू नका. आणि ते घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन ते कार्य करा. उगाच तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही करू नका. घरातल्या सगळ्या लोकांना विश्वासात घ्या. नाही बाबा मला असं करा वाटतं बरं का, काय विचार आहे सगळ्यांचा. त्याच्यात 2 जण हो म्हणतील, 2 जण नाही म्हणतील, पण आपण एवढं देऊ शकतो रे बाळा, आपण द्यायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला
सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी तुम्ही देता, तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं त्याला तुम्हाला ते फल प्राप्त होईल. एक कथा अशीच वाचण्यात आली की राजाने सांगितले की आपल्याला आज शिवाचा अभिषेक करायचा आणि शिवाचा अभिषेक करायचा, तर तुम्ही सगळेजण गावात जेवढं दूध असेल तेवढं दूध तुम्ही सगळेजण घेऊन या आणि आपल्याला शिवाला अभिषेक करायचा. शिवाला अभिषेक करायचा म्हणून त्यांनी सांगितलं. सगळ्यांनी त्यांच्याकडे आता राहायला आज्ञा यायची, त्याच्यामुळे सगळ्यांनी ते दूध त्या ठिकाणी आणलं. पण एक वयस्कर बाई होती, तिने काय केलं किंवा घरातल्या सगळ्या मुलं बाळांना सगळ्यांना दूध दिलं, सगळ्यांना तिने संतुष्ट केलं आणि छोट्याशा लोटीमध्ये ते दूध घेऊन तिथे त्या ठिकाणी गेली. आणि ती गेल्याच्या नंतर काय झालं की तिने ते दूध ओतल्याबरोबर ते शिवालय त्यांचा जे संकल्प होता राजाचा तो पूर्ण झाला आणि ते कार्य पूर्ण झालं. मग याच्यापासून आपण काय शिक घ्यावी की बाबा आपल्या घरातले जे कार्य आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांच्या मनासारखं आपण ते कार्य करून आपण ते करावं. म्हणजे ते काय झालं की देवतेला ते फलद्रूप झालं, देवतेला ते मिळालं. उगाच अट्टाहासाने नाही बा आपल्याला असंच करायचं, आपण असंच केलं पाहिजे अशातला भाग मनामध्ये ठेवू नका. तर आपल्याला जेवढं जमलं आपण त्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे. तर हा अध्याय आपण जो पठण केलाय विद्येश्वर संहितेचा, तर हा अध्याय पठण केल्याने काय होतं की जे ऐकणारे आहेत ज्यांनी ही व्यवस्था केलेली आहे आपल्याला हे बसण्याची किंवा आपल्याला हे जे स्थान आपल्याला ज्या परिवाराने आपल्याला आग्रहाकर परिवाराने निवडून दिलेलं आहे, तर देवयज्ञ केल्याचं फळ त्यांना या ठिकाणी प्राप्त होतं. ऐकणाऱ्यांना सुद्धा देवयज्ञाचं फळ प्राप्त होतं. देवयज्ञ म्हणजे हवन केल्याच्या माध्यमातून जो आशीर्वाद आपल्याला देवतेचा मिळतो. तर हा जो अध्याय विद्येश्वर संहितेतला जो आपण वाचन केला, तर या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला ते फळ प्राप्त होतं. इति श्री भविष्योत्तर पुराणे विद्येश्वर संहितायां चतुर्दशोऽध्याय गणराया नव करये, गणराया नव करये, गणराया नव करये, भेट सकळांची भेट सकळांची, गणराया नव करये, गणराया नव करये, गणराया नव करये. नाचत आले गणपती, नाचत आले गणपती, पायी घालूया वाजती, पायी घालूया वाजती, गणराया नव करये, गणराया नव करये,
गजानन गणपती महाराज की जय. कुठे पूजन केल्याने आपल्याला काय फळ मिळतं त्याविषयीच आपण बोलतो. आता आपण नदीच्या काठावर जर आपण पुण्य कर्म केलं तर आपल्याला 10 पट आपल्या घराच्या पेक्षा तिथे जास्त फळ मिळतं असा आपला विषय झाला. गोशाळेमध्ये म्हणजे जिथे गायी बांधतात, गायीचा गोठा आहे, तिथे सुद्धा आपण काही अनुष्ठान केलं, काही उपक्रम केला तर तिथे सुद्धा आपल्याला 10 पट आपल्याला त्याच्यामध्ये लाभ होतो. म्हणजे जे एक माळ आपण घरी वाढतो तर ती काय दिली, एकच माळ दिली. आणि जलाशयाच्या काठावर किंवा गोशाळेचे तिथे झाले त्या माळी किती झाल्या, 10 माळी झाल्या. म्हणजे तेवढा त्या ठिकाणी त्या स्थानाचं महत्व आणि ती प्राबल्यता आहे. त्याच्यानंतर काय सांगितले की बेलाचं झाड किंवा तुळस, आज आपण हे तुळशीच्या समोर आपलं शिवपुराण चालू आहे, पिंपळाचं वृक्ष यांच्या मुळाशी म्हणजे यांच्या सावलीमध्ये म्हणा किंवा यांच्या जवळ बसून आपण जर हे केलं तर याचं सुद्धा फळ आपल्याला काय आहे, 10 पट आपल्याला फळ मिळते. तीर्थभूमीवर जर आपण काही कार्य केलं त्याचं सुद्धा आपल्याला 10 पट आपल्याला फळ मिळतं. नदीच्या तटावर सुद्धा आपण काही केलं तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, सरयू आणि नर्मदा या 7 नद्यांचं सप्तगंगा असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. नरसिंहवाडीला आपल्याला पंचगंगा हे ऐकण्यात येत आहे. 5 प्रकारच्या नद्यांचं त्या ठिकाणी अवतार आहे. प्रयागच्या ठिकाणी 3 नद्यांचं त्या ठिकाणी संगम आहे. आणि यांच्या ठिकाणी आपण हे सप्तगंगा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. समुद्राच्या काठावर जर आपण समुद्राच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी उपासना केली तर आपल्याला त्याचं सुद्धा 10 पट आपल्याला त्या ठिकाणी त्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. समुद्र हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. समुद्रापासून आपल्याला काय शिकायचं आहे की काही जरी कोणाच्या चुका असल्या तर तो त्याच्या पोटामध्ये सामावून घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नद्यांचं पाणी त्या ठिकाणी त्याच्यात वाहत जातं आणि तो त्याला सगळ्याला सामावून घेतो. आई असंच करते, तिच्या लेकरांचे जे चुका असतात ते वारंवार पोटामध्ये सामावून घेते. पण जिथे त्याला सांगायचं, चांगलं मार्गदर्शन करायचं ते त्याला अवश्य करा. तिथे ती चूक त्याची पोटामध्ये सामावून घेऊ नका. कारण जिथे त्याला मार्गदर्शन करायचं नाही, बा तुझं इथे चुकतंय बरं का, तर तू त्याला त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही मार्गदर्शन करा. चुका त्याचे सामावून घ्या, त्याला आपलंच करून घ्या, त्यामध्ये काहीच वाद नाही. पण समुद्रासारखं मन आपलं पाहिजे की पुष्कळशा चुका, पुष्कळचं काही जरी असलं तरी ते आपल्या मनामध्ये सामावून घ्या. समुद्र काम हेच करतो की समुद्राच्या ठिकाणी जर आपण काही उपासना केली, काही जर कार्य केलं तर त्याचं सुद्धा आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होते. युगांचं महत्व आपण पाहिले की कोणत्या युगामध्ये काय कार्य केलं त्या कार्य आपल्याला काय काय फळ मिळतं तर ते आपण त्या ठिकाणी मागे सुद्धा आपण ऐकलं. सत्ययुगामध्ये यज्ञदान करावं, फळ त्याचे फळ आपल्याला प्राप्त होतं. त्रेतायुगामध्ये आपण जर कर्म केलं त्याचं तिप्पट आपल्याला फळ प्राप्त होतं. द्वापार युगामध्ये त्याच्यापेक्षा अर्ध झालं आणि कलियुगामध्ये काय झालं त्याच्यापेक्षाही कमी झालं. म्हणजे चतकोरच हिस्सा आपल्याला प्राप्त होतो. म्हणून काय करायला पाहिजे, आपण जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी उपासना, नामजप हा आपण सतत आपला वाढवत गेला पाहिजे. सूर्यसंक्रांत आपण मागे विषय झाला, दर महिन्याला संक्रांत येते. तर त्यावेळेस आपण जर काही एखादं अनुष्ठान केलं, आपण एखादी उपासना केली तर त्यावेळेला आपल्याला 10 पट त्याचं त्या ठिकाणी आपल्याला फळ प्राप्त होतं. त्या याला म्हणता येईल त्या वेळेला किंवा त्या दिवसाला विषुव असं हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या संक्रमणाच्या दिवशी सुद्धा आपल्याला
ते काही जप केला, काही नाम जप आपण केला तर त्याचं सुद्धा आपल्याला 10 पट फळ प्राप्त होतं. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे नेहमीच येतं, आपण ऐकतो, पाहतो. तर सूर्य आणि चंद्रग्रहणाचा जो काळ असतो त्या काळामध्ये जर तुम्ही पुण्यकर्म केलं तर त्याला पुष्कळचं फळ आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे कशामुळे उत्पन्न झालं? ज्या वेळेला अमृत मंथन झालं, अमृत मंथनाच्या वेळेस काय झालं की नाना प्रकारच्या वस्तू त्या अमृताच्या त्या मंथनाच्या वेळेस त्या ठिकाणी तिथून निघाल्या. लक्ष्मी आली, त्याच्यानंतर अश्व आला, हत्ती आला, त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी आल्या. तर सुरुवातीला लक्ष्मीच्या आधी काय आलं? अलक्ष्मी, म्हणजे ज्येष्ठ आपण तिला म्हणतो. आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठ असा जो प्रकार आहे, तर ज्येष्ठ म्हणजे ही अलक्ष्मी, म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण. तर ही तिचा स्वभाव चांगला नव्हता, ती म्हणजे काय म्हणता येईल, रागीट म्हणा किंवा विचित्र स्वभावाची स्त्री अशी त्या ठिकाणी उत्पन्न झाली. मग तिने विष्णूशी लग्न करण्याचा किंवा असं तिने ते प्रस्ताव टाकला, पण तो काही त्या ठिकाणी तो प्रस्ताव काही तो मंजूर झाला नाही. तर त्याच्यानंतर लक्ष्मीची उत्पत्ती झाली. मग लक्ष्मीचं विवाह विष्णूशी झाला. तर अलक्ष्मी, आपण बऱ्याच वेळेस धार्मिक कार्य झालं किंवा काही पूजा अर्चा झाली की जुने लोक म्हणतात ते झाडू नको रे, कपड्याने पुसून घे किंवा कपड्याने आवरून घे. त्याचं कारण हे की बाबा त्या अलक्ष्मीचा वास त्या झाडू मध्ये आहे. झाडू बाजूला ठेवायची, आपल्या समोर आल्याबरोबर आपल्याला दिसली नाही पाहिजे. तर त्या अलक्ष्मीचा वास म्हणजे विष्णूने तिला काय वरदान दिलेले किंवा तुझं जिथे जिथे खराब आहे, कोपरा आहे किंवा जिथे कचरा साठतो किंवा जिथे झाडू आहे, अशा ठिकाणी तुझा वास त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी लोक सांगतात की बाबा झाडू तू बाजूला ठेव, कचरा भरून टाका, कचरा इकडे तिकडे फेकू नका. पण तरुण पिढीला किंवा याला त्याचा राग येतो की अरे हे काय पुन्हा पुन्हा आपल्या मागे लागले. सुनबाईला सुद्धा वाटतं काय सासूबाई पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात अगं हे इथे कशाला ठेवलं, ते तिथे कशाला ठेवलं. पण त्याच्या मागचं कारण आहे की घराची स्वच्छता राहावी. आणि जे वाईट आहे ते तुम्हाला त्याची सुद्धा गरज आहे, गरज त्याची सुद्धा आहे. झाडू नसले तर तुम्ही घर स्वच्छ कसे करता, त्याची सुद्धा गरज आहे. पण त्याची विशिष्ट ठिकाणी जागा आहे, तुम्ही त्या जागेत त्या बाजूला ठेवा. तुम्ही समोरासमोर पुन्हा आणू नका. 6 महिन्याला वर्षाला घर आवरायचं, कशा करता आवरायचं, त्याच्या करताच आवरायचं. किती वेळ आली की आपण म्हणतो नाही घर आवरायचं. तर जी अलक्ष्मी आहे, जे घरामध्ये साठवणूक झालेली, जे वाईट प्रकारचे जे सगळे घरामध्ये आलेले, त्याचा नाश व्हावा, ते निघून जावं म्हणून अलक्ष्मी त्या म्हणजे ज्येष्ठा, लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून तिचं त्या ठिकाणी त्या स्थानावर तिचा वावर झालेला आहे. त्याच्यानंतर आली लक्ष्मीची उत्पत्ती झाली. आपला विषय चालला होता सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. तर हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण का उत्पत्ती झाली? त्यावेळेला अमृत मंथनाच्या वेळेस तिच्यातून अमृत निघालं. अमृत निघाल्याच्या नंतर काय झालं, त्याच्या आधी मदिरा निघाली. मदिरा ही राक्षसांनी घेतली, तेव्हा त्यांनी मदिरा घेतलीच नाही. तर अमृत घेतलं. अमृत घेतल्याच्या नंतर राक्षसांचं म्हणणं चाललं की बाबा हे आम्हाला पाहिजे, आम्हाला सुद्धा अमर व्हायचं. तर असं म्हणल्यामुळे काय झालं की देवतांना संभ्रम पडला की आता कसं काय करावं, म्हणजे हा वादाचाच विषय तिथे त्या ठिकाणी उत्पन्न झाला. मग विष्णूने काय केलं की विष्णूने एक सुंदर स्त्रीचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि तिचं नाव मोहिनी असं नाव त्या ठिकाणी तिचं. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि तिला हे सगळेजण भाळले आणि समुद्र घेऊन ते अमृत कुंभ तिने तिच्या जवळ घेतला किंवा ठीक आहे तुम्हाला वाटतं तर मी तुमच्या दोघांमध्ये समसमान वाटणी मी करून देते. आणि त्या कुंभ घेऊन निघाली. तिच्या मागे राक्षस देवता अशी बरेच त्या ठिकाणी निघाले. राक्षस म्हणजे आम्हालाच पाहिजे, आम्ही काही वाटणी होऊ देणार नाही याच्यामध्ये, कारण याच्या आधीचा जो भाग मिळाला तो देव त्यांनी घेतला, आता काय आम्ही देणार नाही. म्हणून गोदावरी, आपण गोदावरीला जाताना घटेश्वर म्हणून तिथे एक ते स्थान आहे. तर अशी आख्यायिका आहे की बाबा त्या घटेश्वराच्या तिथे ते कुंभ त्यांनी टेकवलं होतं मोहिनी राजाने, म्हणून त्या मंदिराचं नाव घटेश्वर असं पडलं. प्रवरा संगमाच्या तिथे आपण जाताना उजव्या बाजूला एक मंदिर आहे महादेवाचं, त्याला घटेश्वर म्हणतात. तर अशी आख्यायिका आहे की त्या घटेश्वर म्हणजे घट तिथे ठेवलेला होता अमृत कुंभ, म्हणून त्याचं नाव घटेश्वर असं पडलं. ते कुंभ घेऊन ते
जे मोहिनी राज्य होतं त्या नेवाशाला, आपण नेवाशा बऱ्याच जणांच्या ऐकण्यात आहे पण आपण तिथे कधी गेलोच नाही, तर त्या नेवाशाला त्या पंक्ती वाढल्या अशी आख्यायिका आहे, किंवा एका बाजूने राक्षस आणि एका बाजूने देवता असे ते दोघ जण बसले आणि उजव्या बाजूला देवता बसल्या, डाव्या बाजूला राक्षस बसले. तर म्हणे बाबा ती मोहिनी म्हणे बाबा मी माझ्या उजव्या हाताने जे बसले त्यांना आधी वाढेल मग नंतर तुम्हाला वाढेल, म्हणे ते संपून जाईल, अमृत नाही म्हणे संपत नाही, भरपूर आहे. असे तिने ते वाढत वाढत ते पुढे चालले. याच्या काय योगा डोक्यात आलं राहूच्या की बाबा हे आपल्याला मिळणार नाही, म्हणून त्याने काय केलं की तो देवतेंच्या पंक्तीत येऊन बसला इकडे. देवतेंच्या पंक्तीत येऊन बसल्याच्या नंतर काय झालं की बाबा देवस्वरूप त्याने घेतलेलं असल्यामुळे ते लक्षात आलं नाही, आणि तो नेमका कुठे बसला, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये बसला. आणि मध्ये बसल्यामुळे काय झालं की त्याच्या हातावर अमृत त्याला दिलं. अमृत पिल्याबरोबर त्याने काय केलं की ते अमृत प्राशन करणार, तेवढ्यात सूर्याच्या आणि चंद्राच्या लक्षात आलं की बाबा हे हा तर राक्षस आहे आणि हा अमृत पिला तर हा अमर होऊन जाईल. म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्याचं नाव सांगितलं की हा राक्षस आहे हा अमृत पितोय. म्हणून मोहिनी म्हणजे विष्णूचं स्वरूप होतं, त्यांनी लगेच चक्राने त्याचं गळ्यापासून छेदन केलं, म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये ते पूर्ण त्याच्या शरीरात ते अमृत जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्याने ते गळ्यापासून त्याचं छेदन केलं. आणि त्याचे दोन भाग झाले, राहू वरचा भाग मुखाचा म्हणजे राहू आणि शेव खालचा जो भाग आहे तो केतू, असे त्याचे दोन भाग झाले. हा विषय आपला चालला होता की बाबा ग्रहण काल म्हणजे राहूला काय झालं, राग आला की बाबा तुम्ही माझं उघडं पितळ उघडं पाडलं, नाही तर मी जर अमृत पिलो असतो तर मी सुद्धा तुमच्यासारखा अमर झालो असतो. म्हणून त्यांनी काय सांगितलं, राहू केतूने काय सांगितलं की आम्ही तुम्हाला ग्रासणार म्हणजे आम्ही तुम्हाला त्रास देणार, कधीतरी तुम्ही 6 महिन्याला वर्षाला सुद्धा आम्ही तुम्हाला त्रास देणार. म्हणजे राहू केतू हे जे दोघ जण आहेत ते ह्या दोघांच्या त्रासामुळे सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतं. म्हणजे आपण जो ग्रहणाचा जो प्रकार म्हणतो किंवा ग्रहणाची उत्पत्ती कशी झाली किंवा ग्रहण कशापासून निर्माण झालं, तर ह्या राहूच्या संयोगामुळे किंवा राहूच्या याच्यामुळे सूर्य आणि चंद्र या दोघांना ग्रहण प्राप्त होत. चंद्रग्रहण हे रात्री होतं बहुतेक, सूर्यग्रहण हे दिवसा असतं. आणि अशा प्रकारे ही ग्रहणाची उत्पत्ती तेव्हापासून ही सुरुवात झाली. तर या ग्रहणाच्या वेळेस आपण नाना प्रकारचं जर दान आपण जर केलं तर त्यामुळे आपल्याला काय प्राप्त होतं, ग्रहणाच्या सुरुवातीला बरीचशी मंडळी स्नान करतात, नंतर सुद्धा स्नान करतात. त्या ग्रहणाच्या काळामध्ये आपण काय करावं, भरपूरसा जप करावा. तो जो ग्रहण काळ जो असतो त्या ग्रहण काळामध्ये आपण जप करावा, कारण तो जो कालावधी असतो तो विषारी कालावधी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. तर त्या कालावधीचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त शांतीसाठी आपण नामस्मरण जप त्या ठिकाणी करावं. तर त्या काळात जर आपण जप केला तर करोडो प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या सूर्याचा चंद्राचा आणि त्या देवतेंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. पतत्नात्राय इति पात्रं शास्त्रे प्रयुज्यते धातुश्च पातकात्राणात् पात्रमित्याभिधीयते. आता दान कोणाला द्यावं, दान कोणाला द्यावं, सत्पात्री जो आहे त्याला दान तुम्ही द्यावं. दुसऱ्याला मदत करू नका अशातलं माझं म्हणणं नाही, पण त्याच्यातले तुम्ही काहीतरी भाग करा की बाबा हे सत्पात्र तुम्ही दान होईल. अन्नदानासाठी आपण पुष्कळ वेळेस दान करतो, पण जिथे प्रत्यक्ष आपल्या पाहण्यात येते त्या ठिकाणी तुम्ही अवश्य दान करा. उगाच कोणाचं ऐकून किंवा कोणाच्या माध्यमातून तुम्ही ते दान करताय. अन्नदानासाठी तुम्ही धान्य किंवा पैसा तुम्ही जो दान केला त्या ठिकाणी पुष्कळशी मंडळी त्या ठिकाणी जेवून जाते, तर त्या अन्नदानाचा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि अन्नदानाच्या माध्यमातून आपल्या परिवाराला तो आशीर्वाद आपल्याला मिळत चालतो. कोणी कुठे म्हणलं तिथे तुम्ही आपल्याला डोळे झाकून असं काही अन्नदान करू नका किंवा जिथे काही सत्कार्य चालत नाही अशा ठिकाणी तुम्ही ते देऊ नका. जिथे तुम्हाला गरज आहे की जिथे तुम्ही एक वस्तू दिल्याने त्याचं 10 पट त्याचा विस्तार होईल, 10 पट त्या ठिकाणी ते फैलल्या जाईल, अशा ठिकाणीच तुम्ही ते दान करा.
एखाद्या व्यक्तीला तुम्ही ते दान केलं, तो ते दान सुद्धा सत्पात्री किंवा चांगल्या ठिकाणी वापरल असाच तुम्ही विचार करून त्या ठिकाणी द्या. असं केल्याने काय होईल की तुमच्या पैशाची किंवा तुमच्या दानाची ती शुद्धता होत जाते. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो अमुक व्यक्तीचा पैसा माझ्या घरात आला आणि आपल्या जवळ जे होतं ते सुद्धा चाललं गेलं, आपल्या जवळ काहीच राहिलं नाही. असं कसं काय झालं? ते पैसे आले ना आपल्या घरातलं सगळंच निघून गेलं. तर हे कशामुळे होतं की काही जो वाईट पैसा असतो, अलक्ष्मी ज्याला म्हणता येईल, आपण जसं विचार केला की बाबा लक्ष्मीची बहीण जी आहे ती म्हणजे ज्येष्ठा, अलक्ष्मी म्हणजे वाईट, जे चुकीच्या मार्गातून जो पैसा आपल्या घरामध्ये आलेला आहे तो शुद्ध करण्यासाठी आपण चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो अशातला भाग नाही, असं मी काही म्हणत नाही. पण काही वेळेला पैसा अशा व्यक्तीकडून येतो की जो पैसा आपल्या घरातला सगळाच पैसा घेऊन जातो. तर आपण वारंवार प्रयत्न काय केला पाहिजे की त्या पैशाची आपल्याला शुद्धता करून घेतली पाहिजे आणि त्या शुद्धतेच्या माध्यमातून आपल्याला तो पैसा सत्पात्री तुम्ही त्या ठिकाणी दान करा आणि त्यायोगे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं फळ आपल्याला प्राप्त होईल. अन्नदान करा, अन्न छत्रालय चालू करा, ज्या ठिकाणी वस्त्रांची गरज असेल त्या ठिकाणी तुम्ही वस्त्र द्या आणि त्या दानामुळे आपल्याला काय प्राप्त होईल? स्वर्ग लोकांचा आपल्याला जाण्याचा मार्ग आपल्याला प्राप्त होईल. गुरूंचा आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि गुरूंच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण पुढे पुढे जाण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. नाम जपाचं त्या ठिकाणी त्यांनी महत्व असं सांगितलंय, मुखी नाम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. नामस्मरणाचं त्या ठिकाणी त्यांनी महत्व सांगितलेलं आहे की बाबा ज्याच्या मुखामध्ये सतत नामस्मरण आहे त्याला कोणीच बाधू शकत नाही. श्रीरामाचे नाम घेणारा जो हनुमंत आहे त्यांनी जी शक्ती, हनुमंताने जे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे, या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हनुमंताने काय केलेलं किंवा धर्मप्रचार आणि नामस्मरणाचं माध्यम या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून नामस्मरण करा आणि दान धर्म करण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करा. स्त्रियांना ज्या पतीकडून धन मिळतं म्हणजे आपल्या पतीने जे आणलेलं आहे ते धन शुद्ध असतं. वडिलांकडून जे मिळालेले धन आहे ते सुद्धा ते शुद्ध असतं. त्याच्यामध्ये जे वडिलांनी जे प्रेमाने दिलेलं आहे ते सुद्धा ते धन शुद्ध असतं. त्याला तुम्हाला ते शुद्ध करण्याची गरज नाही. 12 महिन्यामध्ये आपण काय काय दान करावं तो या ठिकाणी विषय आलेला आहे. तर चैत्र महिन्यापासून आपली मराठी सुरुवात होते, जानेवारी पासून नाही, चैत्र महिन्यापासून आपली सुरुवात होते. पहिल्या महिन्यामध्ये आपण गोदान करावं, भूमिदान करावे, तिलदान करावं, सुवर्णदान करावं, तूप दान करावं, वस्त्रदान करावं, धान्य दान करावं, गुळ, चांदी आणि कुष्मांड म्हणजे कोहळ्याचं दान आपण करावं. पण हे कसं करावं? आपल्या मराठी महिन्याप्रमाणे करावं बरं का. चैत्रामध्ये गोदान, आपली ताकद नाही, आपण गोदान करू शकत नाही, ठीक आहे, आपली नाही ताकद, आपण गाय देऊ शकत नाही, पण गायीला चारा देऊ शकतो. 10-20 रुपयाचा, 5-50 रुपयाचा आपण ज्या ठिकाणी कोणी गाय सांभाळत असेल त्या गायीसाठी आपण चारा देऊ शकतो. भूमिदान करू शकत नाही, मान्य आहे आपल्याला, आपली तेवढी ताकद नाही, तर मग आपण त्या ठिकाणी आपल्याला कुठे जर काही कार्य चाललेलं असेल, आपल्या मनामध्ये तुम्ही संकल्प ठेवा किंवा आपल्याला हा दुसरा महिना आहे या निमित्ताने आपल्याला भूमिदान करायचे, तर आपण त्या निमित्ताने थोडा बहुत पैसा आपण त्यांना देऊ शकतो. तिळदान आपण करू शकतो, सुवर्णदान आपण करू शकतो, तूप दान आपण करू शकतो, वस्त्र देऊ शकतो, धान्य आपण देऊ शकतो, त्याच्यानंतर गुळ देऊ शकतो, चांदी सुद्धा देऊ शकतो. कोहळ म्हणजे कुष्मांड आपण ज्याला म्हणतो, देवीच्या यज्ञाच्या वेळेस ज्याचा बली दिला जातो. तर कलियुगामध्ये काय केलेलं आहे? कलियुगामध्ये बली देण्यासाठी मनाई केलेली आहे, देऊ नका म्हणून सांगितलेलं. पण काही भाग असा आहे की त्या ठिकाणी ते दिल्याच गेलं पाहिजे, ते दिल्याशिवाय त्याला पर्यायच नाही. तर त्या कोहळ्याचा म्हणजे कुष्मांडाचा अर्थ असा होतो, कुष्म अधिक अंड, म्हणजे जी उत्पत्ती झालेली ही अंड म्हणजे
त्या सृष्टीची जी उत्पत्ती झालेली पुढे येईल आपल्याला, तर ती सृष्टीची अंड म्हणजे अंड्यापासून त्याची उत्पत्ती झालेली, त्याची 2 शकल झालेले, त्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या पुढे आपल्याला त्या कथेमध्ये येईल. तर अशा त्या शब्दाचा फोड त्या ठिकाणी होते आणि त्या शब्दाची फोड त्या ठिकाणी झाल्यामुळं त्याला कुष्मांड दानाचं भरपूर त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेवढं आपल्याला जमल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर दुसरा मार्ग आपल्याकडे आहेच बाबा. आपण तिथे जे आपल्या शारीरिक मेहनत करून आपण त्या ठिकाणी आपण मार्ग काढू शकतो आणि त्या ठिकाणी आपण त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. असं सुद्धा आपल्याला करता येईल. अमुकच आपण केलं पाहिजे, अमुकच दिलं पाहिजे अशातला भाग नाही आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल. हरे नमः इति श्री भविष्योत्तर पुराणे विद्येश्वर संहितायां पंचदशोऽध्याय मोडा. पसायदान घेऊ आणि आरतीकडे आपण वळू. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज्जावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाणो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछिल ते लाभो प्राणी जात. वर्षक सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते गे अर्णव पीयूषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोके. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवाय. हेत म्हणे श्री विश्वेश्वरावो होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली तुकाराम. नमः पार्वती पते हर हर महादेव.